हलकी तुला दाखवतो जत्रा MHJ Unplugged. नमस्कार, मी अमित फाळके. MHJ अनप्लग्ड मध्ये तुमचं मनापासून स्वागत. कारण आजच्या पॉडकास्ट मध्ये माझ्या बरोबर आहेत कॉमेडीची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तुझ्या अत्यंत लाडक्या कोट पासून मी सुरुवात करणार आहे आजच्या पॉडकास्टची. मित्रांनो, डोंट वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी, क्रिएट इट. जॉर्ज बर्नार्ड शॉ. प्रसाद, या वाक्याने मी सुरुवात या पॉडकास्टची करतोय कारण संधी मिळत नसेल तर आपण ती निर्माण करायची हे तुझ्या मनात कधी पक्क झालं? हे पक्क कधी झालंय मी सांगेनच, परंतु हे एकमेव वाक्य जे आहे जॉर्ज बर्नार्ड शॉचं, जे मला, ज्याच्यावर माझं अख्खं करिअर सेट आहे. दादा, माझं अख्खं करिअर सेट आहे. म्हणजे हे ज्यावेळी एकांकिका आणि नाटक करायचा निर्णय घेतला की आपण इथे उतरूया, त्यावेळी निश्चितच आत्ता जसे बऱ्याच कलाकार संधीच्या शोधात असतात तसे बरेच जण त्यावेळी मी सुद्धा बरेच दिवस संधीच्या शोधात होतो की कुठला तरी एकांकिकेचा एक ग्रुप तयार करूया, तो जॉईन करूया. पण सहजासहजी कुठे चान्स मिळत नव्हता. सो मी आणि माझे काही बोरिवलीतले मित्र जे आत्ता चांगले नट म्हणून प्रसिद्ध आहेत, म्हणजे आमचा पंकज खामकर असेल, हेमंत जांगली असेल, आम्ही येऊन एक बोरिवलीत आमचा हौशी एकांकिकेचा ग्रुप तयार केला. आणि हीच गोष्ट मी पुढे वापरत गेलो म्हणा, किंवा मी त्याच्यावरच चालत गेलो की आमचं हौशी एक कलामंच, मराठी कलामंच नावाची आमची संस्था तयार झाल्यानंतर मी ठाकूर महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं. तिथेही कळलं की अरे बापरे, इथे नाटकाचा ग्रुपच नाहीये किंवा एकांकिकेचा ग्रुपच नाहीये. मग त्या ठाकूर महाविद्यालयातील जे मराठी मुलं होती त्यांना निवडून तिथे ड्रामा सर्कल सुरू केलं. सो माझं पहिलं व्यावसायिक नाटक ॲज अ लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे रंगभूमीच्या आशीर्वादाने माझ्या प्रत्येक एकांकिकेला यश मिळालं. म्हणजे मला अभिमान वाटतोय सांगताना की त्यावेळी माझी एकांकिका किंवा आमच्या ग्रुपची एकांकिका हा संघ असा होता ज्यात आम्ही कलाकारांना, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना स्पर्धेच्याही प्रयोगाचे आम्ही पेमेंट करायचो त्यावेळी. कारण ती आम्ही एकत्र तयार केलेली संधी होती आणि रंगभूमीच्या आशीर्वादाने पहिल्या स्पर्धेपासून आम्ही जिंकत गेलो. म्हणजे मला सांगायला आवडेल की पृथ्वीक हा सुद्धा माझ्याच ग्रुपमधला. बऱ्याच स्पर्धांमध्ये पृथ्वीकला अभिनेत्याचं मिळायचं, मला विनोदी अभिनेत्याचं मिळायचं. मला हे नक्की विचारायचंय की टोटल किती एकांकिका आणि किती बक्षिसं झाली असतील? मला एक सांगायला आवडेल की पहिले ना फक्त सर्टिफिकेट्स मिळायचे. हो, फक्त सर्टिफिकेट्स, प्रशस्तीपत्र. आणि माझं असं झालं, यार कागद खूप झालेत, आता वस्तू पाहिजे. आणि ती वस्तू म्हणजे ट्रॉफी पाहिजे. ती वस्तू ज्यावेळी घरात यायला सुरुवात झाली ना दादा, त्यांच्या घरात जागा नव्हती. वा. कारण एकांकिकेचं लेखन मी केलेलं असायचं, दिग्दर्शन मी केलेलं असायचं, त्यात कामही करायचो. काही माझ्या गाजलेल्या एकांकिका आहेत, जसं पडद्याआड ही एक खूप गाजली एकांकिका, त्या एकांकिकेचं नेपथ्यही मी केलं होतं. सो ज्यावेळी एकांकिका जिंकायची ना, लिखाणाचं पण मिळायचं, दिग्दर्शनाचं पण मिळायचं, अभिनयाचं पण मिळायचं, एक पडद्याच्या नेपथ्याचं पण मिळायला लागलं. सो प्रचंड बक्षिसं घरात साठत गेली. आणि येस, म्हणजे आत्तापर्यंत एकांकिका बोलशील तर साधारणतः 14 एकांकिकांचं लेखन आणि साधारणतः 26 एकांकिकेचं दिग्दर्शन करून मी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. पण एकदा संधी चालून आली होती, दार उघड असूनही प्रवेश करता आला नाही. संतोष पवारच्या नाटकामध्ये काम मिळालं होतं, त्यांनी व्यावसायिक नाटकासाठी विचारलं होतं, इथपर्यंतच मला माहिती आहे. पोस्टमार्टम नावाची मी INT मध्ये एकांकिका करत होतो आणि त्या वर्षी संतोष दादा परीक्षक होता, संतोष पवार परीक्षक होते. आणि म्हणजे संतोष दादा आत्ताही माझ्यासाठी स्टार आहे आणि त्यावेळी संतोष पवार आमच्या एकांकिका करण्यासाठी स्टार होते. आणि त्या एकांकिके स्पर्धेत मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. त्याच्यातही झालं असं होतं की मला मार लागला होता हाताला. चालू प्रयोगात मला इथे कट झाला होता. चालू प्रयोगात एकांकिकेच्या. आणि मी वॉर्ड बॉयचा रोल करत होतो आणि त्यात व्हाईट कॉस्ट्युम होता माझा.
वॉर्डबॉयचा, आणि मी इतका रोलमध्ये घुसलेलो, सो ते कट झालेलं ते मला माहिती नव्हतं. आणि मला जसं आत्ता प्रेक्षकांना माहिती आहे, मला कारण मेसेज बरेच प्रेक्षकांचे येतात की मला आत्ताही स्किट करताना पण प्रचंड घाम येतो, तसा त्याही घाम यायचा. सो ते पुसताना हे करताना तो हळूहळू अख्खा व्हाईट कॉस्ट्युम माझा लाल होत गेला, ते ब्लड सगळीकडे लागत गेला, आणि ते मला माहिती नव्हतं. सो नंतर संतोष मागे आला, कौतुक पण केलं, पण तेवढा ओरडलाही. एवढं वाहून जायचं नाही की आपल्याला लागलं हे तुझ्या लक्षात येत नाहीये. आणि त्यावेळी संतोषाने मला विचारलेलं की मी एक व्यावसायिक नाटक करतोय, तर तुला काम करायला आवडेल का. पण घरच्यांचं असं म्हणणं होतं, तू या क्षेत्रात जा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु शिक्षण पूर्ण कर, एक काहीतरी डिग्री मिळव. की बाबा आज मी BSc झुओलॉजी मधनं BSc केलंय, म्हणजे मला माहिती होतं की या क्षेत्रात बाकी कसलं दुकान नाही चाललं तर किमान MR बिमार म्हणून कुठेतरी जॉब करेन मी, हे मला माहित होतं. सो दॅट तेवढं फक्त घरच्यांचं एवढंच म्हणणं होतं, म्हणजे आईचं आणि मोठ्या बहिणींचं, की बाबा आधीच गेले होते की तू किमान शिक्षण पूर्ण कर, मग तुला काय करायचं ते कर. तर मी संतोषाला सांगितलं की दादा ह्या वर्षी फक्त माझी TY कम्प्लीट होऊ दे, मग मी स्वतःहून. आणि येस, दादाने तो शब्द पाळला. TY झालं मी त्याला फोन केला, म्हटलं मला आत्ता काम करायचं. आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक कट्टू 15वी नंतर TY झालं मला लगेचच सुट्टीत मिळालं, आम्ही पाचपुते. पण हे असं प्रसाद प्लॅन करत 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 तू चालला होतास. क्रिकेट नंतर आयुष्यात आलं नाटक, नाटकानंतर मुळात तुझ्यामध्ये तो गुण आहे, एक लिडरशिप क्वालिटीचा, एक संघटनात्मक गुण. त्याला मी अगदी खात्रीलायक सांगू शकतो, तो बाबांकडनं आलेला आहे. कारण बाबांचं एका अत्यंत उत्तम राजकीय पक्षामध्ये अत्यंत उत्तम काम आणि महत्वाचं स्थान होतं. आणि मी साक्षीदार आहे, काही वर्षांपूर्वी एका प्रायव्हेट कार्यक्रमामध्ये प्रसादच्या वडिलांबद्दल काही मित्रमंडळींनी त्यांच्या कामाबद्दल त्यांचं केलेलं कथन आणि काम, म्हणजे मला दादा एक खरंच आवडतं. मी एकच पॉइंट आता ऍड करेन की आता महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या माध्यमातून अख्खा संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मला. पण मध्यंतरी आम्ही नाशिकच्या पुढे गाव आहे, तिथे मध्यंतरी एका नाटकाच्या कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. आणि म्हणजे तो दिवस मला लक्षात राहिला की प्रयोग झाल्यानंतर बरीच लोक भेटायला येत होते, आणि ते एक माणूस मला खूप ऑब्झर्व करत होता लांबून. तर म्हटलं हा म्हणजे एक आपल्याला ऑड वाटतं ना की याला सगळेजण येतात, हा का नुसता बघत राहिला. म्हणजे तो एक कुठेतरी इगो पण वाटला की यांना फोटो नाही काढायचा का आपल्यासोबत वगैरे वगैरे. सो मी नंतर जेवायला गेलो तेव्हा तो माणूस आला आणि माझ्याकडे बोलला, म्हणजे सॉरी मी ओळखलं नाही, म्हणजे हे आता बोलतात तू प्रोग्राम वगैरे करतो, मी TV बघत नाही, पण खांडेकर म्हणजे तू महादेव खांडेकरांचा मुलगा का. आय वॉज लाईक, म्हणजे मला ते खूप आवडलं जास्त की आजही, म्हणजे आज बाबाजून 25 वर्ष झाले, 26 वर्ष झालेत, पण त्यानंतरही बाबांच्या नावाने मला ओळखतात काही काही ठिकाणी की मी महादेव खांडेकरांचा मुलगा. हे मला माझ्याकडे खूप भारी वाटलं, त्यावेळी मला खूप भारी वाटलं. ते बाबांचं काम आहे, खरंय, कधीही लोकांनी न विसरणारं काम त्या भागामध्ये बोरिवलीच्या जवळजवळ 5-6 प्रभागांमध्ये बाबांनी केलेलं, याची मला पूर्ण माहिती. आज बोरिवलीत बाबांच्या नावाने रस्ते आहेत, शाळा आहेत, मैदान आहेत. सो मला आजही प्रसाद खांडेकर पेक्षा महादेव मामांचा मुलगा म्हणून कोणी ओळखलं तर मला खूप भारी वाटतं आजही. पण असा एखादा प्रसंग की जिथे असं वाटलं की संपलं सर? आला होता, असा एक प्रसंग आला होता की, आणि एका संयमाच्या जोरावर मी त्यातनं बाहेर पडलो, नाही तर मी आज नसतो इथे, किंवा मी आता जॉब करत असतो. काय झालं होतं सांगायला आवडेल? आवडेल. चेहराफेरी नावाचं नाटक होतं, संतोष काणेकर अथर्व निर्मित आणि प्रियदर्शन जाधव लिखित दिग्दर्शित. आणि त्याच्या आधी 2 नाटकं माझी व्यावसायिक आली होती, आम्ही पाचपुते आणि जळूबाई हळू, विजय चव्हाणांबरोबर केलेलं नाटक. म्हणजे ज्या माणसाला लहानाचं मोठं होताना पाहिलं, विजू मामांबरोबर केलं ते नाटक. सो त्याच्यानंतर हे चेहराफेरी नावाचं नाटक होतं. रसिका वेंगुर्लेकर होती आपली त्या नाटकात माझ्यासोबत, आणि खूप उत्तम आणि मोठा रोल प्रियदर्शनने ऑफर केला. आणि पहिल्यांदा मला असं झालं की भाई अभि बजा नाही ये रोल. सो GR होती, 15 ऑगस्टला ओपनिंग होतं, मला तारीखही आठवते, 15 ऑगस्टला ओपनिंग होतं. आणि 14 ऑगस्टला GRच्या वेळी चालू GR मध्ये माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट म्हणजे टेबलावरनं माझा पाय सटकला
आणि माझं लिगामेंट टिअर झालं.